प्रेक्षक हो नमस्कार। आज दिवसभराच्या थकव्यानंतर कॉफी घेण्यासाठी या कॅफेमध्ये आलो होतो। तर कॅफेतील आपले तरुण मराठी उद्योजक मला भेटले, त्यांच्याशी काही गप्पा कराव्या असं मला आतून वाटलं आणि आता त्यांच्याशी आपण गप्पा करूया। सर नमस्कार। नमस्कार सर, सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपलं नाव आणि आपल्या कॅफे बद्दल जरा सांगाल? नमस्कार, मी शशांक। हा जो कॅफे बघताय या कॅफेचा मी मालक। सर, तुम्ही हडपसर मध्ये किती वर्षापासून राहतात? मी हडपसर मध्ये गेल्या 5 वर्षापासून राहतोय। अच्छा। आणि आता 1 वर्षापूर्वी मी हा व्यवसाय उभा केलाय। वा। सर, ह्या 5 वर्षातील विकास कामं बघता तुमचा काय काय म्हणणं काय एक उद्योजक म्हणून? उद्योजक म्हणून सर्वांना रोजगाराची संधी मिळते, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे। आणि उद्योजक म्हणून मला इथे कोणाचाही त्रास नाहीये, मला फ्रीडम मिळते। अच्छा। म्हणजे मला कोणाचं इथे धंदा करताना कोणाचंही बंधन जाणवत नाही, हेच माझ्यासाठी महत्वाचं। बरोबर। नाही तर बाहेर तुम्ही गेलं तर तुम्हाला कोणी जवळचे लोक त्रास देतात, इकडचे लोक त्रास देतात, तिकडचे लोक त्रास देतात, पण मला इथे कसलाही त्रास अजून तरी जाणवलेला नाही। वा। सर, आपले जे हडपसरचे आमदार आहेत चेतनदादा तुपे, यांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार जाहीर झाला होता। हो। आणि यंदा म्हणजेच 2024 साली तो मिळाला देखील। हो। तर याबद्दल तुमचं मत काय? याबद्दल माझं मत विचाराल तर उत्कृष्ट संसदपटू हा साधा सोपा असा पुरस्कार नाहीये। बरोबर बरोबर। तो खूप महत्वाचा आणि गरजेचा पुरस्कार आहे, आणि जो ज्या व्यक्तीला मिळायला हवा त्या व्यक्तीला तो मिळालाय आणि मिळालाच पाहिजे। कारण की सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा माणूस, सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस हा आमचे चेतन दादा, तर त्यांना हा पुरस्कार मिळालाय आणि योग्य माणसालाच मिळालाय, याबद्दल मला खूप छान वाटतंय। बरोबर। सर, तुम्ही म्हणताय की 5 वर्षापासून तुम्ही हडपसर मध्ये आहात, तर 5 वर्ष आधी म्हणायचं झालं तर काही नुकतेच आता कोरोना सारखी महामारी येऊन गेली, तर त्याबद्दल तुमचं मत काय बरं? कोरोना महामारीमध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांचं खूप नुकसान झालं। बरोबर। मी सुद्धा थोडा चिंतेत होतो की मी काय करू, तर मी दादाचं मार्गदर्शन घेतलं। अरे वा। दादांनी मला त्यांच्या टीमच्या माध्यमातून मला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली, आणि मी आता हा माझा कोरोना नंतरचा माझा पहिलाच धंदा आहे, जो आता उत्कृष्टपणे चालू आहे। म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो, आणि इथून पुढे त्यांना असंच भरभराटीचं जीवन त्यांना मिळावं, आणि असंच संसदेत ते नाव मोठं करावं त्यांनी, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। मी त्यांना शुभेच्छा देतो। बरोबर। आणि सर्वांनी मतदान करा, मतदान सगळ्यांनी करायलाच पाहिजे, आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या, हेच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो।